भक्तांनो, कधी-कधी छोटासा संदेश आपले आयुष्य बदलून टाकू शकतो. आजचाही संदेश तसाच आहे. त्यामुळे हे सुरू करण्याआधी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेली बेल आयकॉन नक्कीच दाबा आणि व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ असं लिहायला विसरू नका. स्वामी भक्तांनो, स्वामी आपल्याला सांगत आहेत की माणसाने विचार करण्यात वेळ वाया घालवण्यापेक्षा प्रयत्न करण्यात घालवावा. कारण विचाराने माणूस खचतो आणि प्रयत्नाने माणूस प्रगती पथावर पोहोचत असतो. म्हणून तुम्ही कधीही प्रयत्न करत राहिले पाहिजे. शुद्ध भावाने, देवाच्या प्रेमाने आणि देवासाठी केलेल्या अलौकिक भजनात देव असतोच. याच्या उलट धन, मान, मोठेपणा मिळवण्यासाठी केलेल्या लौकिक भजनात देव सोडून बाकी सर्व असते, हे लक्षात ठेवा. स्वामी सांगतात, चंदनाच्या झाडाला विषारी सापाने विळखा घातला म्हणून चंदनाचा सुगंध कमी होत नसतो. अर्थात ज्याचे कर्म चांगले तो कधी संपत नसतो, एवढं लक्षात घ्या. म्हणून आपले फक्त कर्म चांगले ठेवा. संघर्षाचा काळ हा एकट्यानेच काढावा लागतो. बाकी चांगल्या काळात न ओळखणारे सुद्धा ओळख दाखवतात. प्रयत्न सोडू नका. सुरुवात नेहमी कठीण असते, एवढं फक्त लक्षात ठेवा. अरे, तुम्हाला तुझ्या देवाऱ्यात आणून तर ठेवलेस, पण तू तुझ्याच विश्वास मग्न आहे. पण औपचारिकरित्या म्हणून दिवा मात्र लावतोस, पण मनापासून माझा झाला नाहीस. मला नेहमीच वाटते तू स्वतःहून यावे, माझ्यासमोर बसावे, माझ्याशी बोलावे, आणि म्हणून रोज मी तुझ्या आतुरतेने वाटही बघतो. पण एक लक्षात घे, ज्यावेळी मी एखाद्याचा हात पकडतो ना, तर तो हात मी आयुष्यभर सोडत नाही. मी नेहमीच त्याच्या सोबत असतो. असं अभयवचन स्वामी आपल्याला देत आहेत. म्हणून त्या अभयवचनावर आपल्याला टिकून राहायचे आहे. प्रत्येक व्यक्तीमध्ये गुणवत्ता आणि कमतरता दोन्ही असतात. फरक फक्त इतकाच आहे, जो पारखून बघतो त्याला गुणवत्ता दिसते आणि जो तपासून बघतो त्याला कमतरता दिसत असते. हे मात्र नक्कीच आहे. निवडलेल्या मार्गावर मेहनतीचे काटे जरूर द्या, पण पाहिलेल्या स्वप्नांना यश मात्र नक्की मिळवू द्या. स्वामी, असेच तुम्ही आमच्या पाठीशी राहा, बस एवढाच आशीर्वाद तुमचा आम्हाला हवाय. ज्याचे कर्म चांगले आहे तो कधी संपत नसतो. सत्कर्मी माणसाला जीवनात अडचणी येतात, परंतु त्या सुटणाऱ्या असतात. या उलट जो दुसऱ्याला अडचणीत आणतो त्याची अडचण आयुष्यभर संपत नाही. परमेश्वरावर नेहमी निसंकोच विश्वास ठेवा. योग्य वेळ तो इतकं देतो की मग मागायला काही उरतच नाही. मग तुमची वेळ आल्यावर तुम्हाला सर्व काही मिळणार आहे. म्हणून निसंकोच राहा आणि बिंदास राहा. स्वामी सर्व काही बघत आहेत आणि ते सर्व काही आपल्यासाठी चांगलंच करणार आहेत. आयुष्य जगताना फक्त देवाला आणि कर्माला कधी विसरू नका, कारण त्यांच्याशिवाय तुमचं अस्तित्व शून्य आहे. मग तुम्ही कोणा का असोनात आणि तुमच्याकडे किती पैसा, धनसंपत्ती असो, मग ती काही उपयोगाची नसते, हे खरं आहे. स्वामी म्हणतात, गुरुचरित्रमधून हे शिकायला मिळते की आयुष्यातला प्रत्येक आनंद हा पैशावर अवलंबून नसतो, तर तो परिस्थितीवर अवलंबून असतो. एक व्यक्ती फूल घेऊन आनंदी होतो तर दुसरा व्यक्ती फूल विकून आनंदी होत असतो. मात्र त्यांचा दोघांचा आनंद वेगवेगळ्या क्षणी वेगवेगळा असतो. म्हणून तुम्हाला ज्यात आनंद वाटतो त्याच गोष्टी तुम्ही नक्कीच केल्या पाहिजे. नेहमी आपल्या मेहनतीवर आणि स्वामींच्या वचनावर अतूट विश्वास ठेवा. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे असं म्हणत स्वामी सदैव आपल्या सोबत असतात. हेच खरे सफलतेचे सूत्र आहे. हे फक्त तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे. तुझ्याकडे कधीच काही मागत नाही आणि तू कधीच काही कमी पडू देत नाही. हे स्वामी तुमचं अलौकिक दर्शन तुम्ही मला प्रत्येक वेळेस देत असता आणि प्रत्येक वेळेस माझ्या संकटात तुम्ही उभे राहत असता. त्यासाठी तुम्हाला मनापासून धन्यवाद स्वामी. आणि मित्रांनो, स्वामी सांगतात, तुमच्याबद्दल कोणी काही बोलू द्या, ते मनावर घेऊ नका आणि त्यांच्याशी प्रतिवादही करू नका व त्यांच्याबद्दल मनात रागाची भावनाही मनात ठेवू नका. उलट त्यांना माफ करा आणि आपण क्षमा मागा. स्वामी सांगतात, आपण केलेले उपकार नेहमी विसरून जा आणि केलेल्या उपकाराचा प्रतिलाभ मिळेल अशी अपेक्षा, लोभ अजिबात ठेवू नका. कारण अपेक्षा भंगाचे दुःख खूप वाईट असतं, एवढं लक्षात ठेवा. नेहमी लक्षात ठेवायचं आहे, आपण जन्माला आलो तसे एक दिवस हा संसाराचा निरोप देखील घेणार आहोत. भविष्यात काय होईल याची चिंता न करता आनंदाने वर्तमानात जगा. प्रत्येक गोष्टीचा आस्वाद घ्या, पण त्यात अडकू नका. भगवंताच्या नामाशिवाय कोणतीही गोष्ट शाश्वत नाही, तर क्षणभंगूर आहे. म्हणून थोडक्यासाठी मोहात अडकू नका आणि मोहात अजिबात तुम्ही पडू नका. माणूस जेव्हा सगळ्या बाजूने एकटा होतो ना, तेव्हा त्याच्याकडे जगण्यासाठी दोनच गोष्टी असतात, आणि ती म्हणजे एक म्हणजे देव आणि दुसरी म्हणजे त्यांच्या मनातील आशा आणि जिद्द. म्हणून ते असतात, ते तुम्हाला सर्व काही स्वामी भरपूर काही देणार आहेत. फक्त त्यांच्यावर विश्वास ठेवायला शिका. स्वामी सांगतात, विश्वास ठेवा
आपण जेव्हा कोणासाठी काही चांगले करत असतो तेव्हा आपल्यासाठी सुद्धा कुठेतरी काहीतरी चांगले नक्कीच घडत असते आणि तुमच्यासोबतही चांगलेच होणार आहे. फक्त विश्वास ठेवा. मी आहे म्हणून सगळे आहेत याऐवजी सगळे आहेत म्हणून मी आहे हा विचार ठेवा. आयुष्यात कधीच एकटेपणा येणार नाही आणि कधीच तुम्हाला एकटं वाटणारही नाही. वाढत्या वयापेक्षा वाढत्या अपेक्षा माणसाला जास्त थकवत असतात. सुख आपल्या हातात नाही, पण सुखाने जगणे हे नक्की आपल्या हातात आहे आणि तसं तुम्ही सुखात नक्कीच जगलं पाहिजे. प्रसिद्धी ही अशी बाब आहे जे कितीही मिळाली ना तरी माणसाची तहान काही भागत नसते. मित्रांनो, स्वामी सांगतात, एखादी वस्तू हरवली किंवा एखादी व्यक्ती सोडून गेली तर जास्त विचार करत नाही बसायचं. भेटली होती ती परत हरवली म्हणून तिथल्या तिथेच विषय सोडून द्यायचा आणि आपलं पुढचं जीवन आपण जगायचं असतं. अंतकरणातून देवाची सेवा करा, कारण मानव बाहेरचे स्वस्थ पाहतो पण देव हा परमेश्वर आपले हृदय पाहत असतो. म्हणून या जगामध्ये भरपूर काही गोष्टी आहेत त्याकडे लक्ष न देता तुम्ही फक्त स्वामींवर लक्ष ठेवा आणि त्यांची पूजा अर्चना करत राहा. खूप दूरवर पाहण्याच्या नादात चांगल्या गोष्टी अगदी जवळून निघून जातात. त्यामुळे जे तुमच्या जवळ आहे तेच प्रेमाने सांभाळा. मग त्या वस्तू असोत किंवा आपली माणसं असोत, मग ती तुम्ही सांभाळायलाच हवी आणि नक्की तुम्ही सांभाळायलाच पाहिजे. दुनिया कशी पण असू दे, देवा पूर्ण खात्री आणि विश्वास आहे तुमच्यावर आणि तुम्ही आमचा विश्वास कधी तोडणार नाही हेही माहीत आहे. म्हणून आम्ही कोणत्या माणसावर विश्वास ठेवण्यापेक्षा आता आमच्या स्वामींवर विश्वास ठेवतो आणि स्वामी आपल्याला सर्व काही अगदी मनाप्रमाणे देतात. स्वामी सांगतात, मृत्यूसाठी खूप पर्याय आहेत परंतु जन्म घेण्यासाठी एकच पर्याय आहे आणि तो फक्त आई आहे. म्हणून आई वडिलांना तुम्ही नक्की सांभाळलं पाहिजे. स्वामी सांगतात, जीवन म्हणजे झोपाळा आहे. तो जेवढा मागे जातो तेवढ्याच प्रमाणात पुढे येत असतो. त्यामुळे जीवनात घाबरू नका. दुःख जेवढे येतात तेवढे सुखही येणार असतात. फक्त आपण संयम ठेवला पाहिजे आणि त्या सुखांची वाट बघितली पाहिजे. स्वामी सांगतात, शोधायचं असेल ना बाळा तर तुमची काळजी करणाऱ्यांना शोधा. बाकी उपयोग करून घेणारे तुम्हाला शोधत येतीलच आणि तुमचा फायदा घेऊन ते जातील सुद्धा. लोक फायदा बघतात आणि आम्ही माणुसकी, त्यामुळेच आम्ही थोडे मागे आहोत. पण काही हरकत नाही, मागे राहू द्या. पण कुणाचा फायदा घेऊन आम्ही मोठं व्हायचं नाही ठरवलंय. म्हणून कुणाचा तुम्ही फायदा अजिबात घ्यायचा नाही. आपलं स्वकष्टाने तुम्ही मोठं जरूर व्हायचंय. कोणी कौतुक करो वा टीका, लाभ तुमचाच आहे. कौतुक प्रेरणा देते तर टीका सुधारण्याची संधी देत असते. यश मिळाल्यामुळे आपली ओळख लोकांना होते आणि अपयशाने लोकांची ओळख ही आपल्याला होत असते. म्हणून हा कर्माचा फेरा आहे, हा सगळ्यांना येणार आहे आणि पुढे तुम्ही कितीही वेळ काहीही कष्ट केले आणि कसंही राहिलात पण देवाशिवाय काहीच नसतं. तुम्ही देवाच्या भक्तीत एकदा लीन व्हा, तुम्ही सर्व काही विसरून जाता आणि तुमचे टेन्शन जसे काय तुमच्या डोक्यातून पळून जाते. माझा जन्म कोठे व्हावा, कोणत्या जाती धर्मात व्हावा, आई वडील कसे असावेत हे माझ्या हाती नव्हते. त्यामुळे त्याबद्दल तक्रार करत बसण्याऐवजी मी निसर्गाने मला दिलेल्या क्षमतांचा सकारात्मक वापर करून माझे जीवन नक्कीच सुखी करू शकतो असा तुम्ही नक्कीच विचार केला पाहिजे. तुम्हाला ज्या विषयाची माहिती आहे त्याविषयी कमी बोला आणि ज्या विषयाची माहिती नाही त्याविषयी तुम्ही नक्कीच बोलणं टाळलं पाहिजे आणि तुम्ही मौन पाळला पाहिजे. श्री स्वामी सांगतात, आपल्या आयुष्यात कोण येणार हे आपण जन्मताच ठरलेलं असतं आणि येणाऱ्या प्रत्येक माणसाच्या येण्यामागे काहीतरी कारण असते. आणि काही लोक आपल्याला वाईट कर्माची शिक्षा द्यायला येतात तर काही लोक आपल्या चांगल्या कर्माची फळं द्यायला येतात. म्हणूनच काही लोकांकडून आपल्याला खूप त्रास होतो तर काही लोक आयुष्यात आल्यावर खूप आनंदही मिळत असतो. मग दोन्ही गोष्टी त्यात असतात. म्हणून दुर्जन मंडळीत बसण्यापेक्षा एकटे बसणे बरे आणि एकटे बसण्यापेक्षा सज्जन मंडळीत बसणे हे त्याहून बरे असते. म्हणून सज्जन लोकांसोबत तुम्ही बसले तर तुम्हाला चांगल्या दोन गोष्टी कळतील आणि सर्व काही तुम्हाला ज्ञान होईल. म्हणून स्वामी तुमच्यासाठी काही माणसं पाठवत असतात पण त्यांना ओळखायला तुम्हाला शिकलं पाहिजे आणि त्या माणसांकडून आपण बोध घेतो ते साक्षात स्वामीच आपल्या मदतीला येत असतात आणि आपल्याला मार्ग दाखवत असतात. फक्त त्यांना आपण ओळखलो पाहिजे आणि जो व्यक्ती त्यांना ओळखतो तो नक्कीच स्वामींची सेवा भरपूर मनापासून करतो आणि स्वामींचे नामस्मरण देखील करतो. म्हणून तुम्हाला स्वामींचे अनुभव घ्यायचे असतील तर नक्कीच नामस्मरण नक्कीच करा. स्वतःच्या मनावर इतका ताबा असायला हवा की परिस्थिती कितीही वाईट असली तरी नेहमी स्वतःबद्दल आणि इतरांबद्दल चांगलाच विचार करता आला पाहिजे आणि चांगलाच विचार आपल्याला पुढे घेऊन जात असतो. आपल्या आयुष्यातील प्रत्येक व्यक्तीचे महत्त्व समजून घ्या, कारण प्रत्येक व्यक्ती आपल्या आयुष्यात काहीतरी विशेष करण्यासाठी आलेली असते आणि ती विशेष करूनच जात असते.
आणि ती व्यक्ती आपल्या आयुष्यात ही देवानेच पाठवलेली असते. स्वामी सांगतात, मोती होऊन सुवर्णाच्या संगतीत राहण्यापेक्षा दवबिंदू होऊन एखाद्या चातकाची तहान भागवणे अधिक श्रेष्ठ असते आणि तेच तुम्ही केलं पाहिजे. मनापेक्षा सुपीक जागा कोणतीच नाही, कारण तिथे जे पेरलं जातं ते अधिकच वेगाने वाढत जातं. मग ते विचार असो, प्रेम असो, नाहीतर मग द्वेष असो, मग ते काहीतरी सर्व काही वाढत जाते आणि कमी होत जाते. उत्तम दिवस आठवणी देतात, चांगले दिवस आनंद देतात, वाईट दिवस अनुभव देतात व ते सर्व खूप काही शिकवून जातात, एवढं मात्र निश्चित आहे. म्हणून जर तुम्हाला वाईट दिवस आले तर त्यात खचू नका आणि मागे सरू नका. जिद्दीने लढा. स्वामी आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत आणि ते सांगत आहेत, बाळा, तू एक पाऊल पुढे ठेव, 100 पावलं पुढे ठेवण्यासाठी मी तुझ्या सोबत आहे, हे लक्षात घे. म्हणून स्वामी आपल्याला अभयवचन देत म्हणतात की भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. नकारात्मक विचारामुळे तुमचे प्रश्न कधीच सुटणार नाहीत, परंतु तुमचे नुकसान मात्र निश्चितच आहे. म्हणून सकारात्मक विचारामुळे तुमचे प्रश्न कदाचित सुटतील किंवा नाही, परंतु कमीत कमी तुम्हाला प्रश्न सोडवण्यासाठी दिशा तरी नक्कीच मिळेल, एवढं मात्र निश्चित आहे. आरोग्य ही सर्वात मोठी देणगी आहे, समाधान ही सर्वात मोठी संपत्ती आहे आणि विश्वास हे सर्वात उत्तम नाते आहे, एवढं मात्र लक्षात ठेवा. श्रीकृष्णाला गीता जी असते ती कुणालाही सांगता आली असती, पण त्याने फक्त अर्जुनाला सांगितली, कारण जसा सांगणारा असावा लागतो ना, तसा ऐकणाराही असावा लागतो. म्हणून तेव्हा आपल्या ज्ञानाचा विकास होत असतो आणि आपण ज्ञान मिळत असतं. म्हणून सांगणारा आपला कसा आहे आणि आपला गुरु कसा आहे हेही तितकंच महत्त्वाचं असतं. म्हणून तुमचा गुरु तुम्ही जेव्हा ठरवता तेव्हा ज्ञानपूर्वक आणि विचारपूर्वक ठरवा. जे झाले ते चांगलेच झाले, जे होत आहे ते चांगलेच होत आहे आणि जे होणार आहे तेही चांगलेच होणार आहे. म्हणून त्याला घाबरायची काही गरज नाही. आणि वर्तमानाचा विचार करा, भविष्याचा अजिबात विचार करू नका. की केवळ पैशाने माणूस श्रीमंत होत नाही. खरा श्रीमंत तो असतो ज्याच्याकडे चांगले विचार, गोड वागणूक आणि सुंदर विचार असतात. म्हणून तुमच्या मनामधले विचार कसे आहेत हे नक्कीच तपासा. प्रेम आणि आस्था या 2 गोष्टी आपल्या हातात आहेत. आपल्या मनात एकदा भक्ती निर्माण झाली तर कणाकणात ईश्वराचे दर्शन आपल्याला नेहमी घडत असते आणि देवही आपल्याला दर्शन देत असतो. माणूस नेहमी त्याच्या भाग्याला दोष देतो, हे माहीत असूनही की भाग्यापेक्षा मोठं त्याचं कर्म आहे आणि जे फक्त त्याच्याच हातात आहे, एवढं लक्षात घ्या. म्हणून ते कर्म तुम्ही व्यवस्थित पाळा आणि कर्म व्यवस्थित करा. जेव्हा जेव्हा धर्माचा ऱ्यास आणि अधर्माची वाढ होते असते तेव्हाच मी आपले रूप रचतो आणि म्हणजेच लोकांसमोर प्रकट होतो, असे स्वामी म्हणत आहेत. म्हणून जेव्हा जेव्हा तुमच्यावर संकट येतील तेव्हा स्वामी तुमच्यासाठी उभे राहतील, हे निश्चित आहे. स्वामी सांगतात, कोणत्याही व्यक्तीची परिस्थिती किती वाईट असली ना तरी ती व्यक्ती नेहमी सारखी राहत नाही, परिस्थिती बदलते. त्यामुळे माणसाने हिंमत हारू नये आणि हिंमत ठेवली पाहिजे आणि शेवटपर्यंत ठेवली पाहिजे. स्वतःवर विश्वास ठेवलात तर ती शक्ती बनते आणि इतरांवर विश्वास ठेवलात तर मग ती कमजोरी बनते. आणि तुम्ही कधी बरोबर होता हे कोणालाच आठवत नाही, पण तुम्ही कधी चुकलात हे सगळ्यांना आठवतं, एवढं मात्र लक्षात ठेवा. अत्याधिक आराम आणि अतिप्रेम माणसाला अपंग बनवत असते आणि म्हणून अत्याधिक आराम पण करायचा नाही आणि अत्याधिक प्रेम आणि जिव्हाळा पण लावायचा नाही. स्वामी सांगतात, काळ कधी आणि कोणता रंग दाखवेल ना हे कोणालाच माहीत नाही. नाहीतर श्रीरामांना रात्रीचं राज्य मिळणार होते, मात्र त्यांना पहाटे वनवास मिळाला नसता, एवढं लक्षात घ्या. म्हणून तुम्ही आपण कोण जेव्हा देवालाच हे सर्व दिवस बघायला लागले, मग आपण काहीच नाही. म्हणून एवढं तुम्ही टेन्शन घ्यायचं नाही आणि काळजी करायची नाही. विनाकारण चिंता आणि भीती एखाद्या रोगाप्रमाणे असते, एवढं लक्षात घ्या, जी तुम्हाला आतून पोखरत असते आणि आतून तोडत असते. इतिहास सांगतो की भूतकाळात सुख होतं, विज्ञान सांगते की भविष्यात सुख असेल, पण धर्म सांगतो आणि मन पवित्र आणि विचार चांगले असतील ना तर दररोज सुख मिळेल. आणि तुम्ही ते सुख आणि समाधान नक्की शोधलं पाहिजे आणि प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्ही समाधानी राहिलं पाहिजे. स्वतःच्या आयुष्यात आहे तसे प्रामाणिकपणे जगणे हे दुसऱ्याची नक्कल करत जगण्यापेक्षा लाख मोलाचे चांगले आहे, एवढं मात्र निश्चित आहे. आनंद आणि शांती त्यांनाच मिळते जे सर्व इच्छांपासून दूर, कोणतीच अपेक्षा न बाळगता अहंकाराशिवाय काम करत असतात आणि निमूळपणे आपलं काम करत असतात. अति आनंदी असताना आणि अति दुःखी असताना कधीच निर्णय तुम्ही घेऊ नका, कारण या दोन्ही परिस्थितीत योग्य निर्णय नाही घेऊ शकत आणि कोणीच नाही घेऊ शकत. म्हणून तुमचे निर्णय नक्कीच चुकतील. तुम्ही कितीही चांगले काम करा, चांगले वागा, इमानदार राहा, ही दुनिया फक्त तुमच्या एकाच चुकीची वाट बघत असते आणि ती एक चूक तुम्ही केली की तुम्हाला ती कोसणार आणि टोचणार.
पण हे नाही विचारणार की तुमच्यासोबत ते कसं झालं आणि तुम्ही ते तसं का केलं. फक्त ते बोलण्यासाठी आणि नावे ठेवण्यासाठी असतात. म्हणून त्यांच्याकडे लक्ष न देता आपण आपल्या कामाकडे लक्ष दिलं पाहिजे आणि आपलं कर्म आपण चांगलं केलं पाहिजे. स्वामी सांगतात, जो मनुष्य ईश्वरी शक्तीचा मनापासून स्वीकार करतो आणि परमात्म्यावर संपूर्ण श्रद्धा ठेवतो, भगवंत ज्याचे कधीच वाईट होऊ देत नाही एवढं मात्र निश्चित आहे. म्हणून भगवंतावर विश्वास ठेवा. मनुष्याची आर्थिक स्थिती किती चांगली असली तरी जीवनाचा खरा आनंद घेण्यासाठी त्याची मनस्थिती चांगली असावी लागते. म्हणून तुमची मनस्थिती चांगली ठेवण्याचा तुम्ही नक्कीच प्रयत्न केला पाहिजे. आणि मनस्थिती कधीही चांगलीच ठेवा. वाईट कधीच कोणाविषयी बोलू नका आणि कोणाविषयी विचार करू नका. कोणा वाचून कोणाचे काहीच अडत नाही. हे जरी खरे असेल तरी कोण कधी उपयोगी पडेल ना हे सांगता येत नाही. म्हणून भविष्यात तुम्हाला कोण कसं कामात येईल, त्यामुळे तुम्ही माणसं जपायला शिका आणि माणसं जोडायलाही शिका. जिंकणे म्हणजे नेहमी फक्त पहिला येणे असे नसते. एखादी गोष्ट पूर्वीपेक्षा जास्त चांगली करणे म्हणजे सुद्धा जिंकणे असते. म्हणून तुम्ही जिंकायचं ठरवलंय तर नक्कीच तुम्ही जिंकले पाहिजे आणि जीवनात पुढे गेले पाहिजे. डोळे बंद केले म्हणून संकटे जात नाहीत. संकटे आल्याशिवाय डोळे उघडतही नाहीत. राग आल्यावर थोडं थांबलं आणि चूक झाल्यावर थोडं नमलं ना तर जगातील अनेक समस्या आपोआप दूर होत असतात. म्हणून आपण नमलं पाहिजे आणि आपण संयम नक्कीच ठेवला पाहिजे. तुम्हाला ज्या विषयाची माहिती आहे त्याविषयी नक्कीच तुम्ही बोललं पाहिजे आणि समोरच्याला समजावून सांगितलं पाहिजे. आणि एक लक्षात घ्या, समोरच्याला समजावून सांगताना त्याच्यावर हक्क बजवायचा नाही. त्याला समजून आपण सांगतोय एवढं मात्र नीट लक्षात ठेवायचं. दोष लपवला की तो मोठा होत असतो आणि कबूल केला ना की तो नाहीसा होत असतो. म्हणून दोष आणि तुम्ही काय चुकलात ते कबूल करायला नक्कीच शिका. पैसा, संपत्ती, धनदौलत याचा घमंड करू नका. आपले कर्म चांगले ठेवा. कारण देवाच्या दारी पैशांचा हिशोब केला जात नाही तर कर्माचा हिशोब केला जातो. आणि तुमचे कर्म किती चांगले आहेत त्यानुसार तुम्हाला शिक्षा किंवा मग तुम्हाला चांगल्या गोष्टी भेटत असतात. स्वामी सांगतात, तू कोणाला फसवू नको. तुला कोणी फसवणार नाही. तू कोणाला उपाशी ठेवू नको. तू कधी उपाशी राहणार नाही. एवढं बाळा माझं बोलणं लक्षात ठेव. मनुष्य जितका आजाराने थकत नाही त्यापेक्षा जास्त अतिविचाराने थकतो. म्हणून अतिविचार टाळा आणि नेहमी तुम्ही हसत राहा. एवढं गोष्ट लक्षात ठेवा. बाळा, एक गोष्ट लक्षात ठेव, कोणतीच गोष्ट करणे हे अशक्य नसते. कमी पडतो तुमचा प्रयत्न आणि त्यामुळे प्रयत्न मनापासून कर. अशक्य गोष्ट सुद्धा आता शक्य होणार आहे आणि ती गोष्ट तुला शक्य होऊनच राहील. गरिबी आणि श्रीमंती यावर अवलंबून नसते की तुमच्याकडे काय आहे, तर यावर अवलंबून असते की तुमच्याकडे जे आहे त्यात तुम्ही किती समाधानी आणि सुखी आहात आणि आनंदी आहात. म्हणून तुमच्याकडे जे आहे त्यात सुखी, समाधानी आणि आनंदी राहायला शिका. नक्कीच तुम्ही जीवनामध्ये भरपूर काही मिळवून घ्याल आणि भरपूर काही तुम्ही साध्य करून घ्याल. म्हणून जो व्यक्ती आनंदी, समाधानी नसतो ना तो कायम दुःखी असतो. आणि जो व्यक्ती झोपडीत सुद्धा समाधानी असतो ना आणि आपल्याकडे जे काही आहे त्यात तो समाधान बाळगतो ना, तो व्यक्ती खूप पुढे जात असतो आणि त्याची कीर्ती जगभर होत असते. मित्रांनो, स्वतःच्या वक्तव्यात इतका सरळ व तिखटपणा ठेवा की चांगल्या लोकांना त्याची चव आणि वाईट लोकांना त्याचा ठसका हा नक्कीच लागला पाहिजे आणि नक्कीच त्यांना कळलं पाहिजे की हे काहीतरी चीज आहे. हातात हात घेतला तर मैत्री होत असते. दोन्ही हात जोडले तर भक्ती होत असते. हातावर हात आपटला तर टाळी वाजत असते. कोणाला हात दिला तर मदत होत असते. हाताचे महत्व इतके की अनेक हात पुढे आले की अशक्य ही शक्य होत असते. म्हणून असाच स्वामींचा हात तुमच्या पाठीशी राहावा यासाठी नक्कीच तुम्ही तुमच्या आवडत्या मित्राला हा व्हिडिओ शेअर करा आणि त्यालाही दाखवा की आपण जीवनामध्ये कसं जगलं पाहिजे आणि कसं आपण बाळगलं पाहिजे. अडचणीत असाल तर स्वामी नक्कीच तुम्हाला तारतील. एकटे असाल तर स्वामी तुम्हाला सांभाळतील. मार्ग सापडत नसेल तर स्वामी दाखवतील. अश्रू थांबत नसेल तर स्वामी नक्कीच तुमचे अश्रूही पुसतील. फक्त तुम्ही संयम ठेवा. स्वामी सांगतात, मनासारखं होत नसेल तर राग वाढत असतो. मनासारखं झालं की मग हाव वाढते. म्हणून आयुष्यात अपेक्षा कमी ठेवलेल्या कधी पण चांगल्या असतात आणि कोणाकडून जास्त तुम्ही अपेक्षा अजिबात ठेवू नका. एवढी गोष्ट लक्षात ठेवा. स्वामी म्हणत आहेत की असेल नसेल कोणी तुझं, तू पंखात मात्र बाळा कायम भरारी ठेव. बदलेला हा एक दिवस तुझा, पण तू स्वतःवर फक्त विश्वास ठेव आणि तो विश्वासच तुला भरपूर पुढे घेऊन जाईल असे स्वामी आपल्याला सांगत आहेत. म्हणून जेवढा जास्त तुमचा विश्वास तेवढे जास्त तुम्हाला प्रगती पथावर जाण्यासाठी तुम्हाला मदत होते. आणि तुमच्या मनामध्ये जेवढा जास्त विश्वास असेल तेवढं तुम्ही भरपूर काही भक्तीत रंगत जाता आणि स्वामींची सेवाही तुम्ही करत असतात. मित्रांनो, स्वामी सांगतात
चूक महत्वाची असेल ना तर व्यक्ती विसरून जा, आणि व्यक्ती महत्वाचीच असेल ना तर नक्कीच तुम्ही चूक विसरून जा, मग ती कितीही मोठी आणि कशीही असो. इथेच कमवायचे आहे आणि इथेच गमवायचे सुद्धा आहे. म्हणून कोणाला काही देता नाही आले ना तरी चालेल, पण कोणाचे मन दुखवू नका, कारण माणुसकीचं मोल हे पैशांपेक्षा खूप मोठं असतं, एवढं मात्र लक्षात ठेवा. कुणालाही कमी लेखू नका, टर उडवू नका, टोचून कोणाला बोलू नका, टोमणे मारू नका, पान उतारा करू नका, आणि कुणाच्या गरिबीवर नेहमी हसू नका, कारण नियतीचा पलटवार कधी होईल हे सांगता येत नाही. म्हणून एक लक्षात घ्या, सोन्याची लंका होती रावणाची, तरी तो उद्ध्वस्त झाला कारण त्याच्या गर्वामुळे. म्हणून गर्व कधी करू नका आणि अहंकार कधी करू नका. आपल्यासाठी एखादी व्यक्ती तळमळ करत असेल ना तर स्वतःला भाग्यवान आणि नशिबान समजा, नाहीतर आजच्या युगात स्वार्थासाठी नाती जोडणारी लोक तुम्हाला पावलोपावली भेटून जातील. म्हणून अशा लोकांना नेहमी तुम्ही जपून ठेवा. एवढंच मात्र निश्चित आहे, स्वतःच्या मनावर इतका ताबा असायला हवा की परिस्थिती किती वाईट असली तरी नेहमी स्वतःबद्दल आणि इतरांबद्दल चांगलाच विचार आपल्याला करता आला पाहिजे, आणि चांगलाच विचार आपण कायम केला पाहिजे. नेहमी मन निर्मळ ठेवा व प्रामाणिक राहा. कुणी कितीही फसवले तरी एक लक्षात ठेवा, प्रामाणिक माणसाच्या पाठीशी नेहमी सत्य उभं असतं आणि ते शेवटपर्यंत उभं असतं. एवढं मात्र निश्चित आहे. म्हणून तुमच्या मागेही स्वामींची शक्ती उभी आहे आणि सत्य उभे आहे. तुम्ही कधीच हार मानू नका आणि कधीच कोणालाही टोचून बोलू नका. कुणी आपल्या सोबत असू किंवा नसू, नाराज होऊ नका, कारण स्वामींपेक्षा सुंदर सोबती कोणीच नाही आणि कुणी असूही शकत नाही. म्हणून स्वामींवर फक्त विश्वास ठेवा. ज्याप्रमाणे आंधळ्याला आरशाची आणि बहिऱ्याला संगीताची किंमत कळत नसते, त्याचप्रमाणे विश्वासघाती माणसाला चांगल्या माणसाची किंमत ही अजिबात कळत नसते. स्वामी सांगतात, त्या ठिकाणी कधीच बसू नका ज्या ठिकाणी दुसऱ्यांबद्दल वाईट बोललं जातं, कारण तुम्ही उठून गेल्यानंतर पुढची चर्चा ही तुमच्याबद्दल असते. एवढं मात्र निश्चित आहे. सत्य अशी एक श्रीमंती आहे की जी एकदाच खर्च करून त्याचा आयुष्यभर आनंद उपभोगता येत असतो. पण असत्य हे एक प्रकारचे कर्ज आहे आणि ज्यामुळे तत्काळ सुख मिळतं, परंतु आयुष्यभर त्याची परतफेड करावी लागत असते आणि परतफेड आपण करत असतो. म्हणून संस्कारातून श्रेष्ठ कोणताही वारसा नाही आणि प्रामाणिकपणापेक्षा मोठा कोणताही आरसा नाही. एवढं लक्षात घ्या. म्हणून खोटी कामं करणं आणि खोट्या मार्गाने मोठं होण्यापेक्षा सत्य मार्गावर चालून सत्कर्म करून लहान राहा. कारण खोटी कर्म करून एखादा जरी मोठा झाला ना तरी आज ना उद्या त्याला त्याच्या खोट्या कर्माची दुःखरूपी फळे ही भोगावीच लागतात आणि भोगावीच लागतीलच, कारण ते कर्माचं फळ आहे ते देव आपल्याकडून नक्कीच घेत असतो. म्हणून एकनिष्ठ राहा, तुमची सगळी कामे होतील, कारण स्वामींच्या दरबारात निष्ठेला आणि कष्टाला किंमत आहे. एवढं मात्र लक्षात ठेवा. तुम्हाला जर एखादा मोठा काम करायचं असेल ना तर त्या कामावर मनापासून प्रेम करा आणि पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करा, आणि ते पण मनापासून करा. नक्कीच ते काम तुमचं पूर्ण होईल. नको त्या गोष्टींचा विचार करणं सोडलं की माणसाला आपोआप लक्षात येतं की हा खरा त्रास तर अतिविचार केल्याने होत होता. म्हणून अतिविचार करणं सोडा, कारण अतिविचार केल्याने फक्त तुमचा वेळ हा वाया जाणार आहे आणि त्यातून काही साध्य होणार नाही. म्हणून तुम्ही कधी अतिविचार करून सोडून द्या आणि कधीच ते करू नका. जीवनात अर्धे दुःख चुकीच्या लोकांवर विश्वास ठेवल्याने येते आणि बाकी अर्धे दुःख खऱ्या लोकांवर संशय घेतल्याने येते. एवढं मात्र खरं आहे. म्हणून यश मिळाल्यावर पाठ थोपटणारी व चुकल्यानंतर कान पकडणारी काही नाती कायम जपायची असतात, कारण त्या आरशासारख्या स्वच्छ व प्रामाणिक नात्यांना अविश्वासाचा तडा कधीच जात नाही. एवढं मात्र लक्षात ठेवा. जर तुम्हाला आयुष्यामध्ये खूप संघर्ष करावा लागला असेल तर स्वतःला खूप नशीबवान समजा, कारण देव संघर्ष करण्याची शक्ती त्यांनाच देतो ज्यांच्यामध्ये क्षमता असते आणि ज्यांच्यामध्ये ते करण्याची धमक सुद्धा असते. शांत राहणे याच्यापेक्षा मोठं उत्तर कोणतंच नसतं आणि माफ करण्यापेक्षा मोठी शिक्षा कोणतीच नाही. त्यामुळे त्याग करा आणि तुमच्या त्या अहंकाराचा आणि स्वीकार करा त्या तुमच्या वास्तविकतेचा. समुद्रात कितीही मोठे वादळ आले ना तरी समुद्र आपली शांतता कधी सोडत नाही. तसेच आपल्या जीवनात कितीही संकटे आली तरी आपला चांगुलपणा तुम्ही कधी सोडला नाही पाहिजे आणि तो तसाच ठेवला पाहिजे. म्हणून जेवढे तुम्ही चांगले असाल आणि जेवढे तुम्ही दुसऱ्यांबद्दल चांगले विचार कराल तेवढे तुम्ही पुढे जाल. एवढं मात्र निश्चित आहे. भाकरी सुद्धा दोन्ही बाजूने भाजली तरच छान लागते. त्याचप्रमाणे जीवनातही नाती दोन्ही बाजूने निभावली तरच ती छान असतात आणि चांगली आणि प्रेमळ असतात. एवढं मात्र निश्चित आहे. म्हणून दीड शहाण्यापुढे बुद्धीला घासण्यापेक्षा अडाणीपणाचे सोंग घेऊन गप्प बसलेलं केव्हाही चांगलं असतं. म्हणून गप्प राहा
आणि फक्त गंमत बघत राहा. तुम्हाला सर्व काही कळणार आणि वेळ काळ आल्यावर सर्व काही तुम्हाला समजणार की स्वामी आपल्यासोबत सर्व काही चांगलेच करत होते. म्हणून प्रेम सर्वांवर करा, पण श्रद्धा फक्त परमेश्वरावरच ठेवा. कधी कधी आपण ज्यांच्यावर खूप प्रेम करतो तीच माणसं आपल्यापासून फार दूर जातात आणि मग आपल्याला ते समजत सुद्धा नाही. सगळेच आपल्यासाठी टाळ्या वाजवणार नाहीत, तर काही जण आपल्याला बोटही दाखवतील, हे स्वीकारावं लागते. मग क्योंकि जब तक ये जिंदा तब तक ही आपली निंदा. म्हणून ती निंदा आपल्याला सहन करावीच लागणार आहे. त्यात तुम्हाला सामील व्हायला कोणी येणार नाही आणि ते तुम्हालाच सर्व काही हँडल करायला लागल. म्हणून एखादं रोप लावल्यानंतर त्याला फुलं फळं येण्यासाठी विशिष्ट वेळेची गरज असते आणि यश मिळवण्यासाठी वेळ तर लागतेच. म्हणून प्रयत्न करत राहा आणि संयम कधी सोडू नका. म्हणून प्रयत्न केल्याने फळ तुम्हाला नक्कीच मिळेल. भावाचं, देवाचं आणि गावाचं जो खातो ना, त्याच्या घरात सुख शांती आणि समाधान कधीच नांदत नाही. म्हणून कोणाचं लुबाडून खाण्यापेक्षा स्वकष्टाने खाल्लेलं कधी चांगलं असतं आणि ते निर्मळही असतं, एवढं मात्र निश्चित आहे. म्हणून आपल्याकडे जे काही आहे त्याचा चांगला उपयोग करा. लोकांच्या उपयोगी पडा. पद आणि पैसा आज आहे तर उद्या नसेल, पण माणसाने मिळवलेली माणुसकी ही शेवटपर्यंत त्याला नक्की साथ देईल, हेही तितकं सत्य आहे आणि तितकं सत्य आपण त्याला मानलं पाहिजे. तुम्ही स्वतःसाठी नक्की जगा, मोठे व्हा, पण दुसऱ्यांच्या जखमेवर फुंकर घालायला शिका. आणि त्याशिवाय आपल्या आयुष्यातही सुख नाही, एवढं मात्र निश्चित आहे. म्हणून दुसऱ्यांच्या दुःखात सहभागी व्हायला शिका आणि दुसऱ्यांच्या दुःखात नेहमी तुम्ही सहभागी झाले पाहिजे. काळोख्या रात्रीनंतर लख प्रकाश देणाऱ्या दिवसाचे आगमन होते. तसेच जीवनात वेळ कशीही असू देत, चांगली किंवा वाईट, ती नक्कीच बदलत असते आणि ती बदलणार आहे. आणि एवढा तुम्ही विश्वास ठाम तुमच्या मनात ठेवायला हवा. परमेश्वराने दुसऱ्याला काय दिलं हे बघण्यात आपण इतके व्यस्त असतो की परमेश्वराने आपल्याला काय दिलंय हे बघायला आपल्याकडे वेळच नसतो. म्हणून तो वेळ काढायला शिका. आणि परमेश्वराने एवढं मोठं शरीर आपल्याला दिलं आहे आणि त्यातून आपण कामे करू शकतो, त्यासाठी देवाला दररोज धन्यवाद म्हणा. जोपर्यंत गरज असते तोपर्यंत तुमच्या कौतुकाचा सोहळा गावभर साजरा केला जातो, पण एकदा का गरज संपली की मग तुमच्या निंदेची खिफायत घरोघरी वाटली जाते आणि मग घरोघरी सांगितलं जातं की हा पोरगा वाईट आहे, असा आहे, पण तसा आहे, पण त्याला कोणी विचारत नाही. एवढं मात्र दुःख आहे. मी तुझ्या आयुष्यातील तेच दुःख कमी करू शकतो जे तुझ्यावर दुसऱ्यांनी लादले आहे, असे स्वामी म्हणत आहेत. पण तू स्वतःच्या कर्माने जे दुःख ओढून घेतले आहे त्यातील एक कणही मला कमी करता येणार नाही. म्हणून कर्म सुंदर आणि स्वच्छ ठेवा. बाकी मग बघायला मी आहेच. फक्त तुम्ही निश्चिंत राहायला शिका. बस तेवढंच तुम्हाला करायचं आहे आणि निश्चिंत राहाल तर सर्व काही मिळेल. तुमच्यावर किती लोक विश्वास ठेवतात किंवा ठेवत नाही हे महत्त्वाचं नाही, तर तुमचा स्वतःवर किती विश्वास आहे हे जास्त महत्त्वाचं आहे. एवढं लक्षात घ्या. आनंदी आयुष्यासाठी स्वाद आणि वाद या दोन्ही गोष्टींचा त्याग करावा लागतो. आणि स्वाद सोडला तर शरीराला फायदा होतो आणि मग वाद सोडला तर नाते टिकण्यासाठी फायदा होत असतो. म्हणून नाते तुम्ही अजिबात तोडले नाही पाहिजे आणि अजिबात तुम्ही सगळ्यांनी एक सोबत नीट आणि चांगल्या मार्गाने चाललं पाहिजे. सत्कर्मी माणसाला जीवनात अडचणी येतात पण त्या सुटणाऱ्या असतात. याउलट जो दुसऱ्याला अडचणीत आणतो त्याची अडचण आयुष्यभर संपत नाही, हे मात्र निश्चित खरे आहे. म्हणून तुम्ही कोणालाही दुःख, दर्द, पीडा देऊ नका. एवढं फक्त लक्षात घ्या. मला कोणाची गरज नाही हा अहंकार आणि सर्वांना माझी गरज आहे हा प्रेम डोक्यातून काढला की मग भरपूर काही गोष्टी माणूस सर्वांच्या जीवाचा होतो आणि तो भरपूर काही गोष्टी त्याला समजायला लागतात. मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या. स्वामींच्या चरणी लीन व्हायला शिका आणि स्वामींचे नामस्मरण करायला शिका. कारण स्वामींशिवाय आपल्याला दुसरं कोणीच नाही, एवढं फक्त लक्षात ठेवा. आणि तेवढं लक्ष ठेवून तुम्ही पुढची कामं नक्कीच तुम्ही करायला लागली पाहिजे आणि ती कामं तुम्ही आवडीने केली पाहिजे आणि मनापासूनही केली पाहिजे. एवढं फक्त लक्षात घ्या. काही वेळा आपली चूक नसतानाही, कारण जोपर्यंत समोरच्याचं मन मोकळं होत नाही तोपर्यंत त्याला त्याची चूक लक्षात येत नाही, हेही तितकंच खरं आहे. म्हणून एखादी गोष्ट मिळाली नाही म्हणून नाराज होऊ नका, कारण या जगात एखाद्याला सर्व काही मिळतं असं कधीच नसतं. कोणाजवळ काही ना काहीतरी कमी नक्कीच असते. आपले अंतःकरण जोपर्यंत शुद्ध आहे तोपर्यंत या विश्वातील कोणत्याही गोष्टीची भीती बाळगण्याची गरज आपल्याला नाही. फक्त नीतिमत्ता साफ असावी. परमेश्वर काटाही टोचू देणार नाही हे मात्र निश्चित आहे. म्हणून त्याच्यावरच फक्त विश्वास ठेवा. अपयश हे संध्याकाळी विसरून जायचे असते, कारण उजाडलेली सकाळ आपल्या यशापर्यंत पोहोचण्यासाठी नवीन संधी उपलब्ध करून देत असते आणि आपल्याला
नवीन संधीवर आणि पुढे घेऊन जाणार असते, एवढं मात्र निश्चित आहे. कुणीतरी पुढे गेला म्हणून द्वेष करत बसण्यापेक्षा आपण मागे का राहिलो हा विचार करा आणि चालत राहा. स्पर्धा स्वतःशी करा, जगाशी नाही. स्वतःची केली तर सर्व काही नीट होईल आणि पुढे जाल आणि भरपूर काही प्रगती तुम्ही नक्कीच कराल. खूप मोठे व्हा, पण अवघड जग जिंका, परंतु सावली देणाऱ्या वृक्षाला आणि आधार देणाऱ्या माणसांना कधीच तुम्ही विसरू नका, एवढं मात्र नीट लक्षात ठेवा. आणि बाळा, तू अंधारात चालतोयस म्हणजे तू प्रकाश शोधतोयस. तुला वाटतं तू अंधारात आहेस, पण लक्षात ठेव, अंधार फक्त त्या माणसाभोवती असतो जो प्रकाशाच्या दिशेने चालतो. तू घाबरू नकोस. हा अंधार तुझं नुकसान करत नाही, तो तुझ्या मनाचं सामर्थ्य वाढवत असतो. तेव्हा प्रत्येक अश्रूत, प्रत्येक थकव्याच्या मागे एक विचार ठेव: प्रकाश जवळ आहे आणि यश जवळ आहे आणि स्वामी माझ्या सोबत आहेत. हेच विचार जर तू मनात ठेवले आणि या विचारांवर जर चालत राहिलास तर नक्की स्वामी तुला मदत करतील आणि तुझ्या येणाऱ्या नक्कीच काळामध्ये तू यशस्वी होशील आणि तुला जे पाहिजे ते सर्व काही मनाप्रमाणे मिळेल. फक्त विश्वास हा स्वामींवर असायला हवा, एवढंच. स्वामी भक्तांनो, स्वामी समर्थ म्हणत आहेत, ज्याचे कोणी नाही त्याला आधार देणारे स्वामी आहेत. जिथे अंधार आहे तिथे प्रकाश करणारे स्वामी आहेत. जो हरलेला आहे त्याला जिंकवणारे सुद्धा स्वामी आहेत आणि जो पडणार आहे त्याला उचलणारे सुद्धा स्वामी आहेत. जो अपंग आहे त्याला पळण्याचे बळ देणारे सुद्धा स्वामी आहेत. ज्याला दृष्टी नाही त्याला ही सुंदर सृष्टी दाखवणारे सुद्धा स्वामी आहेत. आणि ज्याची नाव बुडणार आहे ना, त्याची नाव किनाऱ्यावर आणणारे सुद्धा आपले स्वामीच आहेत. सर्व करता आणि करविता म्हणजे आपले स्वामीच आहेत, एवढं फक्त तुम्ही लक्षात ठेवा. मी स्वामींचरणी एवढीच प्रार्थना करील की स्वामी तुमच्या पाठीशी कायम राहो आणि तुमच्या मनातल्या इच्छा, सर्व काही मनोकामना तुमच्या पूर्ण हो, ही स्वामींचरणी प्रार्थना. मित्रांनो, जीवनात अडचणी कितीही असो, चिंता केल्यावर त्या अजून जास्त होतात. शांत राहिल्यावर त्या कमी कमी होतात. संयम राखल्यास त्या संपून जातात आणि परमात्माचे आभार मानले तर अडचणी आनंदात बदलून जातात. हे मात्र तितकंच खरं आहे. म्हणून परमात्म्यावर फक्त विश्वास ठेवा, तर सर्व काही आपल्यासाठी चांगलंच करणार आहे, याच्यावर तुम्ही विश्वास ठेवलाच पाहिजे. तुम्ही स्वतःला जितकं सुखी समजाल तितकंच सुखी तुम्ही राहाल. आपल्याविषयी वाईट बोलणारे बरेच लोक असतात, त्यांच्याकडे लक्ष द्याल तर विखुरले जाल. मन शांत ठेवून पुढे जाल तर नेहमी यशस्वी व्हाल, एवढं लक्षात ठेवा. म्हणून तुमचं मन अगदी निशंक ठेवा. स्वामी आपल्या पाठीशी आहेतच. कुणाच्याही सोबतीची अपेक्षा ठेवून चालल्याने ना लक्ष साध्य होतं, नाही आनंद मिळतो. म्हणूनच माणसाने स्वतःच्या कर्मावर विश्वास ठेवून लक्ष्याच्या दिशेने वाटचाल करावी. यश नक्कीच मिळेल. म्हणून आपण आपलं काम हे नेहमी वाहत्या पाण्यासारखं करत राहिलं पाहिजे. त्यात प्रामाणिकपणा असेल तर त्या वाहत्या पाण्यामुळे जो काही वाईटाचा कचरा असेल तो आपोआपच किनाऱ्याला लागत असतो. हे मात्र निश्चित खरं आहे. स्मरण करता समय उभे राहतात ते म्हणजे आपले स्वामी, आणि जे संकट तुमच्यापर्यंत पोहोचण्या अगोदर आपल्या मदतीला येतात आणि धावतात ते म्हणजे आपले स्वामी. आणि जे आपल्या भक्तांचे अनंत अपराध आपल्या जुळीत घेतात आणि सुखदुःखाच्याही पलीकडील अंतिम सत्य ते म्हणजे स्वामी समर्थ आहेत, एवढं लक्षात ठेवा. आपण काल जे साध्य करू शकलो नाही त्याबद्दल पश्चाताप करून जागे होऊ नका. आज आपण काय साध्य करू शकतो याचा विचार करून जागे नक्कीच तुम्ही व्हायला हवं. स्वामी सांगतात, आयुष्य तुमचा सर्वात मोठा गुरु आहे. आयुष्यच तुम्हाला यश अपयशाचा सामना करायला शिकवत असते. मग तुमच्या अपयशातूनच तुम्हाला यशाची उंची गाठता येते आणि हेच आपल्याला गुरुचरित्रामधून वेळोवेळी शिकायला मिळतं. म्हणून तुम्ही गुरुचरित्र नक्कीच वाचलं पाहिजे. मित्रांनो, चांगल्या ज्ञानातून विचारांना उगम येतो आणि चांगला विचार चांगल्या हेतूकडे नेतो. चांगला हेतू चांगल्या कृतीकडे नेतो. चांगल्या कृतीमुळेच चांगली सवय लागते आणि चांगल्या सवयीमुळे चांगला स्वभाव बनतो. चांगल्या स्वभावामुळेच साध्य प्राप्त होते आणि मग साध्य प्राप्त झाल्यामुळे आनंद मिळतो आणि सुख मिळत असते. म्हणजे चांगला विचारच सुखाची पहिली पायरी आहे, हे मात्र निश्चित खरे आहे. मित्रांनो, सुंदर चरित्र आणि कर्तव्य कुणाकडूनच उसने मिळत नाही, ते फक्त स्वतःच निर्माण करावे लागते. प्रत्येक क्षणाचा आनंद घेऊन जगा, कारण गेलेली वेळ परत येत नाही आणि येणारी वेळ कशी असेल हे सांगताही येत नाही. म्हणून क्रोधाला लगाम घालण्यासाठी मौना इतका उत्तम मार्ग कुठेच नाही. म्हणून तुम्ही मौन बाळगायला शिका. मित्रांनो, स्वाभिमान विकून मोठं होण्यापेक्षा अभिमान बाळगून लहान राहिलेलं कधी चांगलं असतं, एवढं लक्षात ठेवा. तुम्ही माझा द्वेष करा किंवा माझ्यावर प्रेम करा, दोन्हींचा फायदाच आहे. प्रेम कराल तर मी तुमच्या हृदयात असेन आणि द्वेष कराल तर मी तुमच्या मनात असेन, हे मात्र तितकंच खरं आहे.
फक्त मदत मागा सगळे लायकी दाखवत असतात. म्हणून मदत कुणाकडून मागू नये. आपण स्वबळावर सगळं काही केलं पाहिजे आणि आपल्यावर स्वतःवर सर्व काही निर्भर आपण राहिलं पाहिजे. यशाकडे नेणारा आपला सर्वात जवळचा मार्ग अजून तयार व्हायचा आहे आणि तो देव तयार करत आहे एवढं मात्र लक्षात ठेवा. सत्य ही अशी एक श्रीमंती आहे की जी एकदाच खर्च करून त्याचा आयुष्यभर आनंद आपल्याला उपभोगता येत असतो. पण असत्य हे एक प्रकारचे कर्ज आहे आणि ज्यामुळे तात्काळ सुख मिळतं परंतु आयुष्यभर त्याची परतफेड आपल्याला करत राहावी लागते. जीवनात चांगल्या माणसांना शोधू नका, स्वतः चांगले व्हा आणि कोणीतरी तुम्हाला शोधत नक्कीच येईल. हे मात्र तितकंच खरं आहे. म्हणून चांगले व्हायचा प्रयत्न तुम्ही नक्कीच केला पाहिजे. जर तुम्हाला आयुष्यामध्ये खूप संघर्ष करावा लागत असेल तर स्वतःला खूप नशिबवान तुम्ही समजलं पाहिजे. कारण देव संघर्ष करण्याची संधी फक्त त्यांनाच देतो ना ज्यांच्यामध्ये ती धमक असते की ते संघर्ष करून पुढे जातील. मित्रांनो, पृथ्वीवर माणूस हा एकमेव प्राणी आहे जो झाडं कापतो, त्याचे कागदात रूपांतर करतो आणि त्या कागदावर झाडे वाचवा असं लिहितो. म्हणून तुम्ही नक्कीच झाडे वाचवली पाहिजे, तरच माणूस वाचेल. ना कुणाशी स्पर्धा असावी, ना कुणाच्या पुढे जाण्याची आकांक्षा असावी. फक्त स्वतःला सिद्ध करण्याची जिद्द आपल्यामध्ये असावी, एवढंच मात्र आहे. काही झालं तरी प्रयत्न तुम्ही जीवनामध्ये सोडू नका आणि प्रयत्न नक्कीच करत राहा. ध्येय दूर आहे म्हणून रस्ता सोडू नका. खऱ्या अर्थाने सामर्थ्यवान बनायचे असेल तर एकट्याने लढायला तुम्ही नक्कीच शिकले पाहिजे. कोणतेही कार्य हे अडथळ्याशिवाय पार पडत नाही. शेवटपर्यंत जे प्रयत्न करीत राहतात त्यांना यश मिळत असते, हे मात्र तितकंच खरं आहे. आपली सावली निर्माण करायची असेल तर ऊन झेलण्याची तयारी असावी लागते, एवढं मात्र खरं आहे. चिंता आणि तणाव दूर करण्याचा एक उपाय, डोळे बंद करा आणि म्हणा उडत गेले सगळे आणि आपल्याबद्दल स्वतःबद्दल तुम्ही नक्कीच विचार केला पाहिजे. मित्रांनो, पायाला स्पर्श करून जाणाऱ्या त्याच लाटा असतात ज्या मोठ्या बोटी बुडवण्याचं सामर्थ्य ठेवत असतात. म्हणून आपण पण त्याचप्रमाणे नमून राहिलं पाहिजे आणि जेवढं आपण नमून राहू तेवढंच आपण पुढे जाऊ, एवढं मात्र लक्षात ठेवा. मित्रांनो, आयुष्यातील असंख्य समस्यांची फक्त दोनच कारणं असतात. एकतर आपण विचार न करता कृती करत असतो किंवा कृती करण्याऐवजी फक्त विचार करत बसत असतो. म्हणून फक्त तुम्ही कृती केली पाहिजे आणि कृतीवर तुम्ही लक्ष दिलं पाहिजे. सर्व काही गोष्टी सगळ्या व्यवस्थित होतात. समुद्रात किती लाटा आहेत हे महत्वाचं नसून त्या किनाऱ्याला किती स्पर्श करतात हे महत्वाचं असतं. ठाम राहायला शिकावं आणि ठाम राहिलं की सर्व काही उत्तर आपल्याला मिळत जातात आणि निर्णय चुकला तरी हरकत नाही. स्वतःवर विश्वास असला की जीवनाची सुरुवात कुठूनही आणि कशीही नक्कीच करता येत असते. काही गोष्टी बोलून दाखवायच्या नसतात, करून दाखवायच्या असतात. म्हणून नक्कीच तुम्ही त्या गोष्टी करून दाखवल्या पाहिजे. आपल्या नियतीचे मालक बना, पण परिस्थितीचे गुलाम कधीच बनू नका. तलवारीच्या जोरावर मिळवलेले राज्य तलवार असेच तोवरच टिकते, एवढं मात्र लक्षात ठेवा. आणि माझ्या मागे कोण काय बोलतं याने मला काहीच फरक पडत नाही. माझ्या समोर काही बोलायची त्यांची हिंमत नाही, यातच माझा विजय आहे, असा तुम्ही विचार नक्कीच केला पाहिजे. हल्ली चांगल्या कामाला मांजरांपेक्षा माणसेच जास्त आडवी येतात. हे कटू आहे पण सत्य आहे आणि हे तुम्ही समजून घेतलं पाहिजे आणि तुमच्या मनाचे तुम्ही मालक झाले पाहिजे आणि त्याचप्रमाणे तुम्ही सर्व कार्य केले पाहिजेत. जोपर्यंत चांगले शिक्षण घेणे म्हणजे चांगली नोकरी लागणे ही संकल्पना पालक आणि विद्यार्थ्यांच्या डोक्यातून निघत नाही ना, तोपर्यंत समाजात नोकरच जन्माला येतील, मालक नाही. म्हणून मालक व्हायला शिका आणि स्वामी आपल्या पाठी आहेतच. स्वामींची प्रेरणा घ्या आणि पुढे चालत राहा. आयुष्य हा बुद्धिबळाचा खेळ आहे. जर टिकून राहायचे असेल तर चाली रचत राहावे लागतील आणि त्या चाली रचत रचत आपल्याला पुढे जावं लागेल. सर्वात मोठा रोग काय म्हणतील लोक, म्हणून लोकांकडे लक्ष दिले तर लोक आपल्याला काहीच करू देणार नाही. आपण आपल्या मनाप्रमाणे नक्कीच केलं पाहिजे आणि भरपूर पुढे जीवनात गेलं पाहिजे. पराभवाची भीती बाळगू नका. एक मोठा विजय तुमचे सर्व पराभव पुसून टाकू शकतो, एवढं मात्र लक्षात ठेवा. तुमच्या अपयशाला कवटाळून बसू नका, त्याच्यापासून शिका आणि पुन्हा सुरुवात करा. हेच नक्कीच तुम्ही केलं पाहिजे. आयुष्यात कधीही कोणासमोर स्वतःचं स्पष्टीकरण देत बसू नका, कारण ज्यांना तुम्ही आवडता त्यांना स्पष्टीकरणाची अजिबात गरज नसते आणि ज्यांना तुम्ही आवडत नाही ना ते तुमच्या स्पष्टीकरणावर कधीच विश्वास ठेवायला तयार होत नाही, हे मात्र खरं आहे. म्हणून आत्मविश्वासाचा अभाव हेच अपयशाचे खरे कारण आहे. ध्येय उंच असेल की झेप देखील उंचच घ्यावी लागते. म्हणून उंच झेप घ्या आणि भरपूर पुढे तुम्ही जा. कोणाच्याही सावलीखाली उभं राहिल्यावर स्वतःची सावली कधीच निर्माण होत नसते. हे कटू आहे पण सत्य आहे. म्हणून स्वतःची सावली निर्माण करण्याचं धैर्य ठेवा आणि स्वतःची सावली निर्माण करण्यासाठी तुम्हाला नक्कीच उन्हात उभं राहायला लागेल.
तर त्यासाठी तुमची तयारी असली पाहिजे. आयुष्यात एकदा तरी वाईट दिवसांना सामोरे गेल्याशिवाय चांगल्या दिवसांची किंमत आपल्याला कळत नसते, हेही तितकंच खरं आहे. म्हणून हरला म्हणून लाजू नका आणि जिंकलात म्हणून कधी आयुष्यात माजू नका. न हरता, न थकता, न थांबता प्रयत्न करण्यासमोर कधी कधी नशीब सुद्धा हे झुकत असतं. सगळी परिस्थिती नीट समजून घेतल्याशिवाय कुणाबद्दलही वाईट मतं करून घेऊ नका. दुसऱ्यांचं मत आपल्यावर मान्य नाही, पण याचा अर्थ आपण बरोबर आहोत असाही होत नाही, हेही तितकंच खरं आहे. म्हणून आपण स्वतःची समजूत देखील घातली पाहिजे. माणसाच्या दोनच गोष्टी हुशार बनवतात. एक म्हणजे वाचलेली पुस्तकं जी तो वाचत असतो त्याच्या भरपूर आयुष्यात, आणि दुसरी म्हणजे भेटलेली माणसं. माणसंही त्याला भरपूर काही गोष्टी शिकवत असतात आणि त्याप्रमाणे तो शिकतही असतो. जी व्यक्ती तुमच्या प्रगतीवर जळते त्याचा तिरस्कार कधीच करू नका, कारण ती व्यक्ती स्वतःपेक्षा तुम्हाला उत्कृष्ट व्यक्ती समजून जळत असते, हे मात्र तितकंच खरं आहे. म्हणून आत्मविश्वास, इच्छाशक्ती आणि दृढ निर्णय या त्रिवेणी संगमाने जीवनाचा जरा जलद वाहत असतो. आणि मग तुमच्याजवळ हे तिन्ही गोष्टी असायला हव्यात. कासवाच्या गतीने का होईना, पण रोज रोज थोडी प्रगती आपण केली पाहिजे. खूप ससे येतील आडवे, बस त्यांना हरवण्याची हिंमत आपण तेवढ्या जगात ठेवली पाहिजे. जगा इतकं की तुम्हाला आयुष्य कमी पडेल, हसा इतके की आनंद कमी पडेल. काही मिळाले तर नशिबाचा खेळ आहे, पण प्रयत्न इतके करा की परमेश्वराला देणे आपल्याला भागच नक्कीच पडेल. जीवनात चांगला माणूस होण्यासाठी एवढंच करा, चुकाल तेव्हा माफी मागा आणि कोणी चुकलं तर त्याला माफ करायला शिका. एवढंच तुम्ही केलं पाहिजे. माणसाला स्वतःचा फोटो का काढायला वेळ लागत नाही, पण स्वतःची इमेज बनवायला वेळ मात्र नक्कीच लागतो आणि काळ लागतो, एवढं लक्षात ठेवा. एक छोटीशी मुंगी तुमच्या पायाला चावू शकते, पण तुम्ही तिच्या पायाला चावू शकत नाही. म्हणून जीवनात कुणाला छोटं समजू नका आणि कमी समजू नका, कारण ते जे करू शकते कदाचित ते तुम्ही पण करू शकत नाही, एवढं मात्र निश्चित आहे. असं कोणतंही लक्षात ठेवा जग नाही की ज्या जगात तुम्ही वावरू शकत नाही आणि फिरू शकत नाही. तुम्ही सगळीकडे जाऊ शकता आणि सगळीकडे फिरू शकता. फक्त तुमची मनस्थिती तशी असायला हवी आणि तुम्ही मनात निर्णय ठाम करायला हवा की मी आनंदाने आणि उत्साहाने जगेल. मग तुम्ही तुमच्या जीवनाला अगदी आनंदाने जगायला सुरुवात करता. आत्मविश्वासाचा अभाव हेच अपयशाचे खरे कारण आहे. म्हणून तुमच्यामध्ये आत्मविश्वास हा असायला जावा, आणि आत्मविश्वासाशिवाय तुम्ही कोणतेही कार्य करू शकत नाही हे तुमच्या लक्षात यायला हवे. पाण्याचा एक थेंब चिखलात पडला तर तो संपतो, हातावर पडला तर तो चमकतो, शिंपल्यात पडला तर तो मोती होतो. थेंब तोच असतो, पण फरक फक्त एवढाच असतो की त्याच्या सोबतीचा असतो. त्याच्या सोबत कोण होतं आणि कोणत्या काळात कोण होतं. म्हणून तुमच्या सोबतीचा तुमच्यावर भरपूर काही फरक पडत असतो. म्हणून तुम्ही चांगल्या सोबतीत राहाल तर तुम्हाला चांगलेच मित्र भेटतील आणि चांगली संगत तुम्हाला लाभेल, हेही मात्र खरं आहे. जेवढं मोठं आपले ध्येय असते तेवढ्याच मोठ्या आपल्या अडचणी असतात. म्हणून अडचणींना घाबरू नका. उलट तुम्हाला जेवढे जास्त अडचणी येतील तेवढं मोठं ध्येय तुम्ही गाठू शकाल, आणि नक्कीच गाठू शकाल, हेही मात्र तितकंच खरं आहे. कारण सांगणारे लोक यशस्वी होत नाहीत आणि यशस्वी होणारे लोक कारण सांगत नाहीत. म्हणून कारण सांगत बसू नका. तुम्हालाही माहिती आहे की तुम्ही टाइमपास करताय, म्हणून पुढे चालत राहा आणि जीवनाची नौका तुम्हाला पार करायची आहे, एवढं फक्त लक्षात ठेवा. जर तुम्हाला कोणी रिजेक्ट अस्वीकार केलं तर निराश होऊ नका. सर्वसाधारण लोक महागड्या वस्तू रिजेक्ट करतात, त्या स्वीकारण्याची त्यांची ऐपत आणि लायकी नसते, हे मात्र खरं आहे. म्हणून तुम्ही मोठे व्हा आणि खूप मोठे व्हा आणि आनंदित राहा. क्षेत्र कोणतंही असो, प्रभाव वाढू लागला की तुमची बदनामी होणं अटळ असतं. मग ते तुम्ही कोणत्याही क्षेत्रात काम करत असो किंवा तुम्ही कोणत्याही वयात असो, ते तुमच्यासोबत नक्कीच घडू लागतं. म्हणून मित्रांनो, स्वामींवरचा विश्वास कायम ठेवायचा असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रासोबत हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा. धन्यवाद. मित्रांनो, एका वेळी एकच काम करा, पण असे करा की जग त्या कामाची दखल घेईल आणि ते काम तुमचं भरपूर पुढेही जाईल, एवढं लक्षात ठेवा. रस्ता भरकटला असाल तर योग्य रस्ता निवडण्याची हीच वेळ आहे, एवढं मात्र लक्षात ठेवा. आपला कोणी द्वेष करत असेल तर त्याला 3 पैकी एक कारण असतं. एक म्हणजे त्यांना तुमची भीती वाटते, 2 म्हणजे ते स्वतःचा द्वेष करतात, आणि 3 म्हणजे त्यांना तुमच्यासारखं व्हायचं असतं. म्हणून तुम्ही आपलं काम करत राहा, बस. बाकीचं काही नाही, सर्व काही नीट होईल, एवढं लक्षात ठेवा. प्रत्येक यशस्वी ठरलेल्या माणसाच्या आयुष्यात वेटिंग पिरियड असतो. त्या काळातल्या वेदना ज्याच्या त्याला माहिती असतात, आणि तुम्हालाही ह्या नक्कीच आला असेल आणि तुमच्याही आयुष्यात हे बदल दिसून येत असतील. आपली स्वप्ने कधीही अर्ध्यावर सोडू नका. विशेषतः ज्यांच्याबद्दल दिवसातून एकदा तरी कोणता ना कोणता विचार
तुमच्या मनात येतोच. अशी स्वप्ने तुम्ही कधीच सोडली नाही पाहिजे. कधी कधी काही चुकीची माणसं आयुष्याचा खरा अर्थ समजून देत असतात. म्हणून एकमेकांविषयी बोलण्यापेक्षा एकमेकांशी बोला. तुमचे खूप सारे गैरसमज नक्कीच दूर होतील आणि तुम्हाला सर्व काही सुख लाभेल. पहिलं स्वप्न भंग झाल्यावरही दुसरं स्वप्न बघण्याची हिंमत म्हणजे जीवन असतं. म्हणून स्वप्न बघत राहा आणि स्वप्न जगत राहा. बस तुम्हाला एवढंच बघून आणि चलून पुढे चालायचं आहे आणि जीवनात पुढे जायचं आहे, एवढं लक्षात ठेवा. जिंकणे म्हणजे नेहमी फक्त पहिला येणे असे नसते. एखादी गोष्ट तुम्ही जर पूर्वीपेक्षा जास्त चांगली करत असली ना, म्हणजे तुम्ही जिंकतायत हे त्याचा अर्थ होत असतो. जेव्हा आपली नखं वाढतात ना, तेव्हा आपण नखं कापत असतो, बोटं नाही. मग त्याचप्रमाणे जेव्हा गैरसमजातून नाती तुटायची वेळ येते ना, तेव्हा अहंकार तोडा, नाती नाही, एवढं लक्षात ठेवा. म्हणून तुम्ही नाती कधीच तोडली नाही पाहिजे आणि नाती जोडून ठेवली पाहिजे. वादळ जेव्हा येतात तेव्हा आपण आपल्या मातीत घट्ट रुजून राहायचं असतं. ती जितक्या वेगाने येतात तितक्याच वेगाने निघूनही जातात. वादळ महत्वाचं नसतं, प्रश्न आपण त्याच्याशी कशी झुंज देतो आणि त्यातून कितपत बऱ्या अवस्थेत बाहेर येतो याचा असतो. म्हणून तुम्ही कोणत्याही जीवनाच्या वादळाला घाबरण्याची गरज नाही. फक्त तुम्ही मनामध्ये एक नाव घ्या, श्री स्वामी समर्थ. बस तुम्हाला मनातूनच आव्हान येईल की भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. आणि असे स्वामी तुम्हाला म्हणतील. मग तुम्ही कशाला एवढं टेन्शन घेताय आणि तुमच्या जीवनात कशाला तुम्हाला एवढा कंटाळा आलाय? फक्त स्वामींचं नाव घ्या आणि काम करत राहा. नक्कीच तुमच्या ध्येयापर्यंत तुम्ही नक्कीच पोहोचाल. तुम्हाला तुमचे ध्येय गाठायचे असेल, तुमच्यावर भुंकणाऱ्या प्रत्येक कुत्र्यावर थांबून दगड मारण्यापेक्षा ना, नेहमी बिस्किट जवळ बाळगा आणि पुढे चालत राहा. अडचणीत असाल तर अडचणींपासून दूर पळणे म्हणजे अजून मोठ्या अडचणीत जाण्यासारखेच आहे, एवढं लक्षात ठेवा. म्हणून चांगल्यातून चांगले निर्माण होते आणि वाईटातून वाईट निर्माण होत असते. गर्दीचा हिस्सा नाही, गर्दीचं कारण म्हणायचं आहे, एवढं लक्षात ठेवा. तलाव म्हणजे पाण्याने भरतो तेव्हा मासे किड्यांना खात असतात. तलावातलं पाणी संपून कोरडा होतो तेव्हा किडे त्या माशांना खात असतात. म्हणून संधी सगळ्यांनाच भेटते. मित्रांनो, फक्त आपली वेळ येण्याची वाट पहा. नक्कीच तुमचेही दिवस बदलतील, हे तितकंच खरं आहे. क्रोधाच्या एका क्षणी संयम राखला तर पश्चातापाचे 100 क्षण आपले वाचत असतात. म्हणून अगदी आनंदात आणि अगदी अगदी टेन्शनमध्ये तुम्ही कोणतेही निर्णय घ्यायचे नाही आणि रागवल्यामुळे तुम्ही कोणतेही निर्णय घ्यायचे नाही, कारण ते निर्णय चुकीचे असतात, एवढं लक्षात घ्या. भरलेला खिसा माणसाला दुनिया दाखवत असतो आणि रिकामा खिसा मात्र दुनियेतील माणसं दाखवत असतो. म्हणून नक्कीच तुमचा खिसा रिकाम होणे हे तुम्हाला आयुष्यात बघणं गरजेचं आहे. कारण तेव्हा तुमची माणसांची ओळख होती की कोण आपल्या सोबत असतं आणि कोण आपल्याला सोडून जात असते. यशाचा उत्तम मार्ग म्हणजे अजून एकदा प्रयत्न करणे होय. म्हणून अजून एकदा प्रयत्न करून बघा. काय सांगता येतं की पुढचं नशिबात तुमच्याच असेल आणि तुम्हालाच भेटणार असेल. जितकी प्रसिद्धी मिळवाल तितके शत्रू निर्माण कराल, कारण तुमच्या प्रसिद्धीवर मरणारे कमी आणि जळणारे जास्त निर्माण होताल, हे लक्षात ठेवा. पुन्हा जिंकायची तयारी तिथूनच करायची जिथे हारण्याची जास्त भीती वाटते. म्हणून तिथेच तुमचा जिंकण्याचा जास्त चान्सही असतो, हेही लक्षात ठेवा. खूप कमी लोक आपल्या आयुष्यात सुख आणि आशीर्वाद घेऊन येतात पण खूप जास्त लोक आपल्याला कटू अनुभव आणि शिकवण देण्यासाठी येतात. म्हणून दिवसभरात तुमच्या पुढे एकही समस्या उद्भवली नाही किंवा तुम्हाला एकही प्रश्न पडला नाही तर तुम्ही तुमच्या आयुष्याचा प्रवास चुकीच्या रस्त्यावरून करत आहात, एवढं लक्षात ठेवा. भीती ही भावना नसून अनेकांच्या आयुष्याला लागलेला रोग आहे. म्हणून भिवू नका, पुढे चालत राहा. म्हणून स्वामींनी आपल्याला एक अभयवचन दिलेलं आहे, ते कायम तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे. ते म्हणजे भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. जर एखाद्याला फसवण्यात तुम्ही यशस्वी झालात तर तो माणूस मूर्ख आहे असं समजू नका. त्या माणसाच्या विश्वासाला तुम्ही पात्र नव्हता असा त्याचा अर्थ होतो, हेही तितकंच खरं आहे. मित्रांनो, स्वप्ने 3 असतात जी तुम्हाला झोपल्यावर पडत असतात. स्वप्न ती असतात की तुम्हाला ती झोपच लागू देत नाही. म्हणून लक्षात ठेवा, तुम्ही काम करण्यासाठी कायम तयारीत असले पाहिजे आणि तयारीत राहिले पाहिजे. बोलून विचार करण्यापेक्षा बोलण्याआधी विचार केलेला नक्कीच बरा असतो. काहीच हाती लागत नाही तेव्हा मिळतो तो अनुभव, आणि तो अनुभव मिळणंही तुम्हाला तितकंच महत्वाचं आहे, एवढं लक्षात घ्या. समुद्रातलं सगळं पाणी कोणत्याही जहाजाला बुडू शकत नाही, पण त्या जहाजानं जर ते पाणी आत येऊ दिलं तर ती जहाज बुडाल्याशिवाय राहत नाही. तसंच जगातले सगळे नकारात्मक विचार तुम्हाला हरू शकत नाही जोवर तुम्ही त्यातला एकालाही तुमच्या मनात प्रवेश करू देत नाही. मग ते सर्वस्वी तुमच्यावर आहे, तुम्ही कसे वागतात. छत्री पावसाला थांबवू शकत नाही, पण पावसात थांबण्याचे धाडस नक्की देऊ शकते.
तसेच आत्मविश्वास यशस्वी होण्याची खात्री देऊ शकत नाही, पण संघर्ष करण्याची प्रेरणा नक्कीच देऊ शकते. एवढं मात्र निश्चित आहे, यशस्वी होण्यासाठी तुमची यशस्वी होण्याची इच्छा अपयशी होण्याच्या भीतीपेक्षा अधिक प्रबळ नक्कीच असली पाहिजे. मोठं व्हायचं आणि यशस्वी व्हायचंय तर मग अपमान गिळायला शिकलं पाहिजे. उद्या मोठे व्हाल तेव्हा हीच अपमान करणारी लोक स्वतःचा मान वाढवायला तुमची ओळख नक्कीच सांगतील, एवढं मात्र निश्चित आहे. नाही हा शब्द तुम्हाला ऐकू येत नाही तोपर्यंत सगळे काही शक्य आहे, एवढं लक्षात घ्या. म्हणून नाही कुठून ऐकू नका, आपलं काम प्रामाणिकपणे करत राहा. रुद्राक्ष असो किंवा माणूस, खूप अवघड असतं एकमुखी भेटणं. म्हणून एकमुखी तुम्ही नक्कीच राहिलं पाहिजे आणि एका व्यक्तीसोबत तुम्ही इमानदार राहिलं पाहिजे. स्वप्न मोफतच असतात, फक्त त्यांचा पाठलाग करताना आयुष्यात बरीच किंमत आपल्याला मोजावी लागत असते. म्हणून शून्यालाही देता येते किंमत, फक्त त्याच्यापुढे तुम्ही एक होऊन उभे राहिले पाहिजे. आणि जेव्हा तुम्ही त्याच्यापुढे एक होऊन उभे राहाल तेव्हा तुमच्या आयुष्याची किंमत नक्कीच वाढेल, हेही तितकंच खरं आहे. म्हणून मित्रांना तुम्ही जपायला शिका आणि माणसांना ओळखायला शिका आणि माणुसकी नक्कीच जपायला शिका. जे लोक तुम्हाला पाठी बोलतात त्यांच्याकडे लक्ष देऊ नका, ते तुमच्या पाठी होते आणि पाठी राहणार आणि तुम्हाला फेमस करणार, हेच त्यांचा विषय असतो आणि त्यांना हेच पाहिजे असतं. बस मग तुम्ही त्यांना तेच दिलं पाहिजे. पैज लावायची तर स्वतःला सोबतच लावा, कारण जिंकला तर स्वतःचा आत्मविश्वास जिंकाल आणि हरला तर मग स्वतःचा अहंकार नक्कीच तुम्ही हाराल. तुम्ही ठरवलेल्या ध्येयांवर लोक हसत नसतील तर तुमची ध्येय खूपच लहान आहेत, हे लक्षात घ्या. म्हणून मोठी ध्येय तुम्ही लक्षात ठेवली पाहिजे आणि मनात ठेवली पाहिजे. किती मोठा पाठिंबा असला तरी यशस्वी तोच होतो ज्याच्या रक्तातच जिंकण्याची हिंमत आणि लढण्याची धमक असते. म्हणून तुमच्यामध्ये लढण्याची धमक नक्कीच असायला हवी आणि लढण्याची धमक तुम्ही नक्कीच बाळगली पाहिजे. कारण जो व्यक्ती लढतो आणि पुढे जातो तो सर्व काही प्राप्त करू शकतो, हेही तितकंच खरं आहे. दिसणं आणि असणं यातील फरक कळला की फसणं बंद होतं, हे खरं आहे. नशिबात आहे त्यापेक्षा जास्त कधीच मिळत नाही. ज्याच्याकडे खूप आहे त्याला सुखाने अन्न गिळत नाही. जपून राहा माणसा, कारण आयुष्य पुन्हा मिळत नाही. म्हणून एकदाच मिळालेलं आयुष्य आहे त्या आनंदाने आपण जगलं पाहिजे. लोक जोडण्या अगोदर लोक ओळखायला शिका. नक्कीच तुम्हाला अनुभव चांगले येतील आणि तुम्हाला यातून भरपूर काही शिकायलाही मिळेल. मित्रांनो, काही गैरसमजात नाती तोडतात तर मग काही गैरसमज नाती तुटावी म्हणून जाणून बुजून केले जातात, हे तुम्ही ओळखायला शिकलं पाहिजे. आयुष्यात एखादी गोष्ट करायची असेल तर मेहनत घ्यायची तयारी, ध्यास आणि इच्छाशक्ती पाहिजे. नक्कीच सर्व काही तुम्हाला मिळेल आणि सर्व काही तुम्हाला लाभेल. समजूतदारपणा आणि शांतता हे वयावर नाही तर आयुष्यात आलेल्या अनुभवांवर अवलंबून असतात. म्हणून तुम्हाला समजूतदारपणा येऊ दे, पण तुम्ही नक्की जीवनात शांतता ठेवली पाहिजे. कारण शांतता ठेवली तर तुम्हाला जगण्याची नवीन उमेद प्राप्त होत असते. एकमेकांसारखे असणं गरजेचं नाही, पण एकमेकांसाठी असणं नक्कीच गरजेचं आहे. मन आपल्या मनावर आपण मिळवलेले नियंत्रण आपला सर्वात मोठा विजय असतो. म्हणून मनावर नियंत्रण मिळवायला तुम्ही नक्कीच शिका. विश्वास ठेवा, आपण जेव्हा कोणासाठी काहीतरी चांगलं करत असतो तेव्हा स्वामीही आपल्यासाठी सुद्धा कुठेतरी काहीतरी चांगलं घडत असतात. म्हणून इतकंच की ते आपल्याला दिसत नाही आणि कळत नाही, पण स्वामी ते आपल्यासाठी घडवून आणत असतात. म्हणून शोधता शोधता हरवणारी गोष्ट म्हणजे समाधान आहे. आणि जो व्यक्ती समाधानाने जीवन जगत असतो तो अत्यंतिक सुखी, आनंदी आणि समाधानी असतो, हे नक्कीच खरं आहे. जगात स्वार्थाने सुख मिळते पण समाधान मिळत नाही. म्हणून स्वार्थ कधी करू नका आणि अहंकार आणि गर्व कधी करू नका. म्हणून मनुष्य फक्त भ्रमात जीवन जगतो. हा माझा, तो माझा, माझ्या जवळचे माझे. खरं तर तुमची फक्त वेळ आहे. ती जर चांगली असेल तर सर्व तुमचे, नाहीतर सर्व जवळचे असून सुद्धा दूरचे असतात. हे जीवनाचे सत्य आहे आणि हे तुम्ही समजून घेतलं पाहिजे. समज कमी असेल तर गैरसमज व्हायला वेळ नक्कीच लागत नाही. कधी देवदर्शनाला गेलात तर रांगेतून जा, कारण चोरवाटा मृत्यूपर्यंत नक्कीच तुम्हाला पोहोचवतात. कारण मूर्तीपर्यंत ते तुम्हाला नेऊ शकतील पण देवापर्यंत त्या नेऊ शकणार नाही, एवढं खरं आहे. बरं आहे म्हणून सांगायला सगळं जग असतंय, पण जीवनात खरं काय चाललंय हे कळायला जवळचा माणूस लागतो. म्हणून तुम्ही नाती जपले पाहिजे आणि जवळची माणसं नक्कीच तुम्ही जपून ठेवली पाहिजे. प्रभाव दमदार असण्यापेक्षा स्वभाव दमदार असायला हवा आणि दिलदार असायला हवा. म्हणून आपले अंतःकरण जोपर्यंत शुद्ध आहे तोवर या विश्वातील कोणत्याही गोष्टीची भीती बाळगण्याची आपल्याला गरज नाही. फक्त नीतिमत्ता साफ ठेवा. नक्कीच परमेश्वर तुम्हाला काटाळी टोचू देणार नाही आणि तुम्हाला कोणत्या गोष्टीची कोणाला काहीच होऊ देणार नाही. फक्त परमेश्वरावर विश्वास ठेवायला
तुम्ही लागलात तर मग तुम्हाला सर्व काही मिळत जाते आणि सर्व काही तुम्हाला प्राप्त होत जाते. फक्त परमेश्वरावर विश्वास ठेवायला शिकलं पाहिजे. कटू आहे पण सत्य आहे. एखाद्याचे सुखाचे कारण बना, पण दुःखाचे कारण नक्कीच तुम्ही बनवू नका. झुकायचे असेल तर कोणाच्या विनम्रतेने समोर झुका, पण कोणाच्या सौंदर्यासमोर आणि कोणाच्या संपत्तीसमोर कधी झुकू नका, हे लक्षात ठेवा. भेटलेली माणसं चांगली असो किंवा वाईट, अनुभव मात्र नक्की देऊन जातात आणि अनुभव ते नक्कीच चांगले आणि वाईट असतात. आनंदी आयुष्यासाठी स्वाद आणि वाद या दोन्ही गोष्टींचा त्याग आपल्याला करावा लागतो. आणि स्वाद सोडला तर शरीराला फायदा होतो आणि वाद सोडला तर नाते टिकण्यासाठी म्हणून नक्कीच फायदा होत असतो. मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्याला दुःखाची जाणीव असते त्याला सुखाची किंमतही असते. म्हणून आपण जे दिवस काढले आहेत त्याची नेहमी जाणीव ठेवावी. सुंदर चेहरा म्हातारा होतो, बलाढ्य शरीर एक दिवस गळून पडते, मग पद सुद्धा एक दिवस निघून जातं, परंतु एक चांगला माणूस नेहमी चांगलाच राहतो, एवढं लक्षात ठेवायला शिका. स्वतःच्या मनापेक्षा समोरच्याच्या मनाची काळजी घेणारी माणसं नशिबाने मिळतात आणि ती माणसं आपण जपून ठेवली पाहिजे, एवढंच निश्चित आहे. प्रकृतीने माणसासमोर अगदी शेवटच्या क्षणापर्यंत दोनच मार्ग ठेवले आहेत. एक तर देऊन जा, नाहीतर सोडून जा. कारण सोबत घेऊन जगण्याची कोणतीही व्यवस्था निसर्गाने करून ठेवलेली नाही, हेही तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे. मित्रांनो, तोंडावर स्पष्ट न बोलणारी आणि दबक्या आवाजात माघारी बोलणारी माणसं ही फार घातक असतात आणि त्या माणसांपासून नक्कीच तुम्ही लांब राहिलं पाहिजे. बरं आहे म्हणून सगळेच नक्की सांगतात, पण मनातलं कोणी सांगत नाही. मनातलं जाणून घेणारा माणूस आयुष्यात नक्कीच लागतो. म्हणून आयुष्य परिवारापेक्षा श्रेष्ठ पैसा नसतो आणि वडिलांपेक्षा श्रेष्ठ सल्लागार नसतो. आईपेक्षा श्रेष्ठ जगात कोणी नसतो. म्हणून भावापेक्षा श्रेष्ठ भागीदार नसतो. बहिणीपेक्षा श्रेष्ठ शुभचिंतक नसतो आणि मित्राशिवाय आयुष्य नसतं, हे नक्कीच खरं आहे. म्हणून जो प्रामाणिक राहतो त्याची किंमत लोकांना कळत नाही आणि जे बोलायला लबाड व माणसांना गोलगोल फिरवण्यात पटाईत असतात ते लोक आज समाजात प्रिय असतात. परंतु सत्य हे कटू असले तरी ते पराजित होत नसते, तरी कालांतराने ते पटल्याशिवाय राहत नाही. म्हणून आपली प्रतिमा लोकप्रिय होण्यासाठी कधी लबाडी करू नये, कारण ती कालांतराने उघड होते व आपली काहीच किंमत राहत नाही. आणि लबाडी ही एक आखूड चादर आहे, ती तोंडावर घेतली तर पाय उघडे पडतात आणि पायावर घेतली तर तोंड नक्कीच उघडे पडते. म्हणून माणसाने आपल्या विचारांशी व आचाराशी नक्कीच ठाम राहायला हवे. जेव्हा परिस्थिती तुमची परीक्षा पाहण्याचा प्रयत्न करत असते तेव्हा तिचा निकाल लावण्याचे सामर्थ्य तुमच्याजवळ तुम्ही ठेवले पाहिजे. लोक एकच प्रश्न विचारतात, जमिनीचा तुकडा आणि पगाराचा आकडा. नक्कीच म्हणून तुम्हाला पैसे कमवणे खूप जरुरीचं आहे आणि पैसा तुम्हाला कमवावाच लागणार आहे. लोक हसायला येतात, पोसायला नाही, एवढं लक्षात ठेवा. म्हणून हे जग फक्त पैसा बघत असतं आणि हल्लीचं जग एक कलियुग चालू आहे आणि यात तुम्हाला पैसे कमवावेच लागणार आहेत. तुम्ही कोण आहात आणि तुम्हाला कोण व्हायचंय यातलं अंतर म्हणजे तुम्ही काय करता आहात ते आहे. म्हणून तुम्ही काय करतात त्याकडे तुम्ही पूर्णपणे लक्ष दिलं पाहिजे आणि वेगवेगळ्या प्रकारे तुम्ही आयुष्यात कामं केली पाहिजेत. स्वतःची तुलना इतरांबरोबर करू नका. तसे केल्यास तुम्ही स्वतःचा अपमान करत आहात हे त्यातून सिद्ध होत असते. म्हणून स्वतःचा अपमान कधीच करून घेऊ नका आणि कोणाला करूही देऊ नका. हरलात तरी चालेल, पण जिंकणारा स्वतःहून आपल्याला म्हटलं पाहिजे. हा खेळ आयुष्यातील सर्वात कठीण खेळ होता. लक्षात ठेवा, असे तुम्ही खेळले पाहिजे आणि अशी तुमची तयारीही पाहिजे. अपयश म्हणजे संकट नव्हे, आपल्याला योग्य मार्गावर आणणारे ते मार्गस्थ दगड आहेत, एवढं लक्षात ठेवा. एकदा कर्तृत्व सिद्ध झालं की संशयाने बघणाऱ्या नजरा आपोआप आदरानं झुकत असतात. म्हणून तुम्ही पहिले यशस्वी झालं पाहिजे, एवढंच त्यातलं गणित असतं. विजेते वेगळ्या गोष्टी करत नाही, ते प्रत्येक गोष्ट हे वेगळेपणाने करत असतात. एवढाच फरक त्यांच्यात आणि आपल्यात असतो, हे समजून घेतलं पाहिजे. म्हणून तुम्ही कोणतीही गोष्ट वेगळ्यापणाने करा. तुम्ही गरीब म्हणून जन्माला आलात यात तुमचा काही दोष नाही, पण तुम्ही गरीब म्हणून मेलात तर नक्कीच हा तुमचा दोष असेल, एवढं लक्षात ठेवा. म्हणून तुम्ही जर श्रीमंत होण्याचं तुम्ही नक्कीच प्रयत्न करत असाल तर एक दिवशी नक्कीच तुम्ही श्रीमंत व्हाल आणि तुमच्या मेंदूमध्ये तो विचार परत परत चालला पाहिजे आणि त्याविषयीच तुम्ही विचार केला पाहिजे. खेळ असो व आयुष्य, आपलं सामर्थ्य तेव्हाच दाखवा जेव्हा समोरचा आपल्याला कमजोर समजत असेल. आणि समोरचा जर कमजोर समजत असेल तर त्याला आपल्याला दाखवण्याची गरज नक्कीच असते आणि ते सामर्थ्य आपण दाखवलंच पाहिजे. वळून कोणी पाहिलं नाही म्हणून माळावरच्या चाप्याचं अडलं नाही. शेवटी पानांनाही साथ सोडली, पण पठ्ठ्यानं बहरला मात्र सोडणं नाही, तो बहरल्याशिवाय राहत नाही. तसंच आयुष्यात आपण कोणी आपली साथ सोडो, किती लोक आपल्याला सोडून जाव, पण आपण बहरणं सोडावं नाही आणि यशाकडे आपण
नक्कीच चालली पाहिजे. आजचा संघर्ष उद्याचे सामर्थ्य निर्माण करतो आणि विचार बदला, आयुष्य नक्कीच तुमचे बदलेल आणि ते 100% बदलेल. फक्त तुम्ही विचार बदलायला शिका. ज्यांच्याजवळ उमेद आहे तो कधीही हारू शकत नाही. तो माणूस नक्की शेवटपर्यंत जिंकतो आणि तो जिंकल्याशिवाय राहत नाही. हे कटू आहे पण सत्य आहे. विश्वास हा कोडरबर सारखा असतो. तुम्ही केलेल्या प्रत्येक चुकीबरोबर तो कमी होत जात असतो. म्हणून तुम्ही चुका करत असाल किंवा मग तुम्ही विश्वासघात करत असाल तर तसं तुम्ही कोणासोबत केलं नाही पाहिजे. कारण तुम्ही आयुष्यामध्ये आल्यानंतर विश्वासघात केला तर तुमच्यासोबतही तसेच होईल. हे मात्र विचार तुम्ही नक्कीच केला पाहिजे. कारण कर्माची फळं आपल्याला भेटत असतात आणि ते आपल्याला भोगावी लागत असतात. विचार असे मांडा की तुमच्या विचारांवर कोणीतरी विचार नक्कीच केला पाहिजे आणि ते विचार करताना तुम्हाला सर्व काही गोष्टी तुम्हाला समजतील आणि तुम्ही नक्कीच त्या गोष्टी तुम्ही समजून सुद्धा घेतल्या पाहिजे. मित्रांनो, एक गोष्ट आयुष्यामध्ये लक्षात ठेवा. नोकर व तर आयुष्यात कधी पण होऊ शकतो, पण मालक होण्याची स्वप्न बघा. नक्कीच तुम्ही एखाद्या वेळेस मालक बनाल तेव्हा तुम्हाला खूप तुमचा अभिमान वाटेल आणि तुम्हाला सर्व काही गोष्टी प्राप्त झाल्यासारख्या वाटतील. काही वादळे विचलित करण्यासाठी नव्हे तर वाट मोकळी करण्यासाठी येत असतात. म्हणून त्या वादळाकडे तुम्ही नक्कीच घाबरला नाही पाहिजे. त्याच्याशी लढाई केली पाहिजे आणि पुढे सरकून पुढे जात राहिलं पाहिजे. एवढं लक्षात ठेवा. आणि हा दिव्य संदेश जर तुम्हाला मनापासून आवडला असेल तर मनापासून आपल्या व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा आणि तुमच्या जवळच्या व्यक्तींसोबत हा व्हिडिओ पुढे शेअर नक्कीच करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला असलेली घंटी नक्कीच दाबा. चला तर मग भेटूया अशाच एका नवीन गोड आणि छानशा संदेश व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.